SD जाधव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा सुवर्णोत्सव आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा SD जाधव इंग्लिश मीडियम स्कूल शहा येथे उत्साह, आनंद आणि देशभक्तीच्या भरात साजरा करण्यात आला। पहाटेच्या पहिल्या किरणासोबतच शाळेचे प्रांगण देशभक्तीच्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमले। विद्यार्थ्यांच्या अंगात उत्साहाची लहर होती, चेहऱ्यावर आनंदाची झळाळी होती आणि डोळ्यांत उज्ज्वल भारताचे स्वप्न चमकत होते। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ध्वजारोहण समारंभ। शहागावच्या माजी सरपंच व कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्षा सौ शुभांगीताई जाधव मॅडम यांच्या हस्ते तिरंगा अभिमानाने फडकला। या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे दूरदर्शी नेतृत्व करणारे श्री संभाजीराजे जाधव सर यांनी भूषविले। विद्यार्थ्यांनी भारत स्काउट गाईडच्या शिस्तबद्ध संचलनाद्वारे ध्वजास मानवंदना अर्पण केली। श्री मुरडन सरांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी सम्राज्ञी जाधव हिने संचलनाचे नेतृत्व केले आणि प्रमुख पाहुण्यांनी ती मानवंदना अभिमानाने स्वीकारली। कार्यक्रमादरम्यान मंचावर विद्यार्थ्यांनी देशप्रेमाने भारावलेली मनोगते व्यक्त केली। योग शिक्षणाच्या प्रात्यक्षिकांनी वातावरणात शांततेची, संतुलनाची व आरोग्याची ऊर्जा पसरली। चिरंजीव वेदांत बैरागी इयत्ता 4थी व त्याच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले संगीतबद्ध भजन शाळेच्या आध्यात्मिक परंपरेला अधोरेखित करणारे ठरले। प्रमुख पाहुणे श्री पोलगर साहेबांनी परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, जर मनात ध्येयासाठी आग असेल तर उंची गाठणे अशक्य नाही, हा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला। यानंतर अध्यक्ष संभाजी जाधव सरांनी आपल्या ओजस्वी भाषणातून मागील वर्षी SSC परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या 11हून अधिक विद्यार्थ्यांचा भाषणातून गौरव केला। ग्रामीण भागातील शाळा देखील गुणवत्तेत कुठेही मागे नाहीत, हा आत्मविश्वासपूर्ण संदेश त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना दिला। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ शेख मॅडम, कुमारी अनुष्का आहेर व समीक्षा वाणी यांनी कौशल्याने केले। अखेरीस संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली, ज्याचे सुमधुर गायन संगीत शिक्षक श्री सचिन महाराज जाधव सर यांनी केले। देशभक्तीची ती ऊर्जामय लहर, विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील चमक आणि तिरंग्याखाली घुमणारे वंदे मातरम हे घोष या दिवसाला सदैव अविस्मरणीय ठरवून गेले।